मी आज निवांत रील बघत होतो आणि तेवढ्यात मला एक रील आली आणि ती रील बघून माझं direct डोकंच काम करणं बंद झालं. तर तुम्ही पण बघा ही रील. हे तेच लोक आहे ज्यांच्या बायकोने यांना चून लावून फरार होऊन जायले आणि आता ही बायकोला इतके कटळून यानं डायरेक्ट पिंपळाच्या झाडालाच फेऱ्या मारल्या. बस आता हेच पाहायचं लागत होता आता. अरे बरं झालं तुमच्या बायकोने तुम्हाला फक्त कोर्टापर्यंत नेलं, कोणता गडगड फिरायला नेला असतं ना तुमचे तर वांदे झाले असते, जीव गेला असता तो वेगळा. ये बड़ी अच्छी बात कही है. तर चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. आजचा व्हिडिओ आहे वट पौर्णिमा. बघा आजी किती चांगलं आहे, आपल्या नवऱ्याकरता वडाची पूजा करताय. आजी इथं आहे पण बाबा कुठे आहे? हे मात्र काही सुधारणार नाही. कमीत कमी आजीचा विचार केला पाहिजे ना. काही खरं नाही होय मात्रेचा आता. आजचा दिवस हा पुरा बायाचा दिवस आहे. आज फक्त जिटं बाया दिसणार तुम्हाला. वडाच्या झाडाखाली हो का पिंपळाच्या झाडाखाली हो बाया दिसणार आहे. त्या बाया नाही का पिंपळाचं झाड बी सोडलं नाही हो त्या रीलच्या नांदात. ते पिंपळ झाडाला पण फेऱ्या मारल्यानं. आणि काही बायकांना हे पण माहीत नाही की वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा का करतात. आणि हे सिनेमॅटोग्राफिकवाले इतकं परेशान केल्यानं काय सांगा तुम्हाला. नुसती जिथं गर्दी जिथं जावा जिथं पहा जिथं गर्दी. अरे काऊन यार काऊन. फक्त ते पोस्ट करता रील करता इतकी गर्दी आणि काही बायका तर 4-5 दिवस आधीपासूनच झाडाला फेऱ्या मारली. हा प्रकार ज्या बाईनं करेल ती बाई त्याच्या नवऱ्याला लय कटाळा असं. कारण की ती म्हणलं असं की बाबा ह्या जन्म एवढं यानं त्रास झाला की पुढचे 7 जन्म काय करणार बाबा, लय सहन नाही करू शकणार, द्या पेटून. आणि या बहिणीनं तर चक्क हद्दपार करून टाकली. नवरा डायरेक्ट घरातच फेऱ्या मारल्या. एक काम कर ना बाई, गल्लीतल्या बायाला पण बोलून घे ना आता फेऱ्या मारायला. आणि इथं महाराष्ट्रामध्ये तिकडे बिहारच्या बायानं तर धिंगाणा करून टाकला. वटवृक्षाची पूजा करणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांनी हा व्हिडिओ बघावा. बिहारच्या महिलांनी वटसावित्रीची पूजा करताना वडाचे झाड जाळले. म्हणजे ज्या वडाला नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजले ते झाड जाळून टाकले. आणि यासाठी कारणीभूत ठरले झाडाजवळ लावलेले दिवे आणि बांधलेले धागे दोरे. अवघड खरं, लय अवघड. सगळ्या बाया एकत्र जमल्या का काही ना काही करते असते. ये है आम जिंदगी, ये है मेंटोस जिंदगी. खरं पण या रील्स मुळे नाही का बाया पागल झालाय. पिंपळाच्या झाडाला कोण फेऱ्या मारते यार, कोण मारत फेऱ्या. आणि हा एक नवीन प्रकार AI वरून असा पुढे तयार करायचा आणि स्टेटसला ठेवायचा. ती गरज आहे का? नाही, नेमकं तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे? तुमचा नवरा बैल आहे, तुमचा ऐकतो, असं सिद्ध करायचं तुम्हाला असं. केलं नाही यश आणलंय वढून साऱ्या संकटांशी असं लढून. अरे बापरे, खरा नाम त्या बहिणीच केला. चक्क नवऱ्यालाच बांधला आता पिंपळा झाडाला. चांगलंय भाऊ. वडाची पूजा का करतात या सणाला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय.